नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर मस्त छान अशी दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काम जे आहे माझं आणि आवडीचं ते म्हणजे या झाडांना पाणी घालणं. तर तेच इथे करून घेत होती. सकाळी कामं वगैरे माझी बऱ्यापैकी आवरून झालेलीच होती. कारण आता सध्या पाण्याचा प्रॉब्लेम सगळीकडेच असल्यामुळे पाणी जाणार असलं की आपली कामं लवकरच होतात. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे ना, तो चालूच आहे कारण पावसामुळे. तर त्यासाठी लवकरात लवकर जितकं होईल ना, तितकी घरातली कामं आवरायचा प्रयत्न सुरू असतो सकाळी. तर कामं सगळी आधी आवरून घेतलेली होती आणि स्वयंपाक तेवढा राहिलेला होता. पण लादी वगैरे क्लीन करायच्या आधी मी झाडांना पाणी घालून देत असते. कारण झाडांची जी काही पानं वगैरे असतात ना सुकलेली, त्यांची सगळी घाण वगैरे झालेली असते. आधी झाडून घेते, नंतर मग पाणी टाकते झाडांना. म्हणजे लादी पुसली की पूर्ण बाल्कनी वगैरेही क्लीन होऊन जाते. तर ते झालेलं होतं बाहेरचं सगळं काही आवरून आणि स्वयंपाक इथं करायचा होता. सकाळी नाश्ता वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि 10 वाजेचं टायमिंग होतं. 10पर्यंत टोटली कामं सगळी आवरून झालेली होती आणि असं पाण्याच्या निमित्ताने का होईना, पण कामं जरा लवकर झालेली असले ना, की बरं वाटतं. आणि ऐन स्वयंपाकाच्या वेळेला आपलं तेलाची बॉटलमधलं तेल वगैरे हे जे आहे ना, किंवा सिलेंडर संपणं, ह्या गोष्टी होतच असतात. आणि घाईच्या वेळेस जेव्हा हे संपलेलं असलं ना, तेव्हा थोडं आपल्याला ते नकोसं वाटतं, पण मग करावंच लागतं. आता थोडंफार तेल जे दुसऱ्या बरणीमध्ये होतं ना शिल्लक, ते हिच्यामध्ये काढून ठेवलं कारण वरच्या वरती ही जरा वापरायला बरी पडते. आणि जेव्हा सकाळी लवकर मला टिफिन द्यायचा असतो ना, त्यावेळेस तर मी रात्रीच किचन वगैरे आवरून झालं ना, की तेलाच्या बॉटलमध्ये तेल वगैरे आहे किंवा नाही ते काढून ठेवत असते. कारण सकाळी टिफिन द्यायचा म्हटला म्हणजे खूप घाई असते आपली. आणि त्यातल्या त्यात अशा काही गोष्टी आल्या किंवा मध्येच सिलेंडर जर संपला, तर त्यावेळेस खूप जास्त घाई अजून परत होती. कारण मुलींचं, मिस्टरांचं वगैरे सगळं काही आवरत कुठे आपले 6:45 वाजून जातात ना सकाळी काहीच कळत नाही. आणि ते रुटीन उद्यापासून आता सुरू होणार आहे. तर आजचा दिवस सकाळी वेदूचा एकटीचा टिफिन होता, तिचा देऊन झालेला होता सकाळी. आणि मग दुपारी जेवणाचा जे काही स्वयंपाक होता ना, ते करून घ्यायचं होतं. आज स्वयंपाकामध्ये म्हटलं गवारची भाजी करूयात. त्यासाठी थोडंसं शेंगदाणे, लसूण वगैरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे छान व्यवस्थित आधी कढईमध्ये मी परतवून घेतलेलं होतं. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकून आपली गवारसुद्धा परतवून घेतली. थोडं नॉर्मल जर आपण जी भाजी आपल्याला बनवायची असली ना, हिरव्या पालेभाज्या म्हणा किंवा आपल्या असं गवार, वांगी वगैरे, तर व्यवस्थित तेलात जर परतवून घेतली ना, तर भाजीची जी चव असते ना, ती अजून छान होते. म्हणजे कच्चटपणा असा जाणवत नाही तेलात जर व्यवस्थित छान परतवून झालेली असली भाजी तर. त्यानंतर मग त्याच कढईत मी परत पुन्हा कांदा घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला आणि व्यवस्थित छान परतवला. त्याच्यात हळद घातली आणि जे काही मिक्सरमध्ये मी वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, शेंगदाणा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण याचं, ते त्याच्यात टाकलेलं आहे आणि परतवून घेतलेली गवार घातलेली आहे. व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं. गवारमध्ये शक्यतोवर मी कांदा नाही टाकत, पण आमच्या घरातनं वेदूला कांदा वगैरे कट करून घेतलेली गवारची भाजी जर बनवली ना, तर तिला आवडते. आणि नॉर्मल असली की मग तिला जास्त नाही आवडत, शेंगदाण्याचं फक्त कूट घातलेली. आणि खारोडी जी बनवते ना, ती तर सगळ्याच मुलांच्या आवडीची असते. बरेच मुलांना खारोडी, गवार, भेंडीची भाजी ही लहान मुलांची फेवरेटच असते. कारण आता आमच्या घरात तरी माझ्या बहिणीची मुलं किंवा भावाची, माझ्या 2 मुली यांना खास करून अशा तेल मिठातल्या ह्या भाज्या असल्या ना, त्या खूप जास्त आवडतात आणि त्यावेळेस ते जरा पोटभर जेवतात सुद्धा. तर चला, स्वयंपाक वगैरे म्हणजे भाजी बनवून झालेली होती आणि त्यानंतर मग कपडे सकाळी धुवून झालेली होती लवकर, पण मी बाथरूममध्ये ती तशीच नित्रवायला ठेवून दिलेली होती, जेणेकरून टाकताना मग पिळायची वगैरे गरज पडत नाही. पटकन टाकून होतात. आणि सध्या तर ऊन इतकं असल्यामुळे संध्याकाळपर्यंत कपडे आपली आरामात वाळतात. जास्त काही यांना मशीनमध्ये स्पिन वगैरेची गरज नसते. पण जेव्हा उशीर होतो ना कपडे धुवायला, तेव्हा मग मी एकदा स्पिनला टाकून देते मशीनमध्ये, म्हणजे पटकन सुकतात कपडे त्यासाठी.
आणि ही जी घरातली कामं आहेत ना, ती जर वेळेवरती पटकन झाली ना, तर आपल्याला जरा हो बाबा लवकर कामं झालेली आहेत आज असं वाटत असतं. आणि हे सुख जे आहे ना, ते आपल्या गृहिणीच समजू शकतात, की लवकर काम झाल्यानंतर अजून काय-काय आपल्याला करून घ्यायचं असतं. आज मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं, की कैऱ्या आणलेल्या होत्या साखर आंबा बनवण्यासाठी. आता त्या लवकरात लवकर बनवून घेणं तितकंच गरजेचं, कारण कैऱ्या कसं पिकूनही जातात जास्त 1-2 दिवस अजून ठेवल्या तर. त्यासाठी त्यांचा मुरब्बा करायचा होता. कामही लवकर झालेली होती. आणि जेव्हा आपल्याला अ, गोड आंबा, साखर आंबा बरेच जण याला म्हणतात ना, ते करायचं असलं ना, तर आधी व्यवस्थित साल वगैरे काढून किसून त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून ठेवलेली असली ना, साखर विरघळली ना व्यवस्थित, तर मग आपण संध्याकाळपर्यंत जरी तसंच ठेवलं ना, तेव्हा केला तरीसुद्धा चालतो, किंवा दुसऱ्या दिवसपर्यंत जरी साखरेमध्ये आपल्या कैऱ्यांचं किस जे करून ठेवलेलं असतं ना आपण, ते ठेवलं ना तरीसुद्धा चालतं. आता मुरब्बा बनवण्यासाठी तर माझ्या सासूबाई येणार होत्या, पण थोडीफार पूर्वतयारी म्हटलं आपण करून ठेवूयात. कसं साल वगैरे काढून किसून वगैरे सगळं रेडी असलं, की मग त्या आल्यानंतर ते कसा व्यवस्थित करायचं आहे, काय आहे तेवढं बघितलं तरी होऊन जातं. त्यासाठी आणि मला तरी कोणी नुसतं म्हणजे असं थोडीफार सगळं पूर्वतयारी मी करून द्यायला तयार आहे. नुसतं थोडं जरी फोडणी वगैरे टाकून असं दिलं ना, तर जरा बरं वाटतं. कारण रोज-रोज आपल्याच हाताचं सुद्धा आपण खाऊन कंटाळलेलोच असतो. मग तो डेलीचा स्वयंपाक म्हणा किंवा कुठलाही पदार्थ म्हणा. मागच्या वर्षीसुद्धा त्यांनीच मला साखर आंबा बनवून दिलेला होता आणि तो वर्षभर टिकलासुद्धा. कसं जुन्या माणसांना अनुभवसुद्धा असतो बऱ्याच गोष्टींचा, आणि त्यातल्या त्यात स्वयंपाकाचा म्हटला तर तो अजूनच जास्त असतो. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं, की "तू कैऱ्यांची साल वगैरे काढून व्यवस्थित किसून वगैरे ठेव जो. आल्यानंतर मग आपण बघूयात, लगेच आपलं होऊन जाईल." दुपारीच मग मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर 12 वाजेला हे कैऱ्यांची साल वगैरे काढून घेतली आणि बघितलं तुम्ही ह्या 2 किलोच्या वरती कैऱ्या होत्या. पण त्याच्यातली ना एक कैरी जरा पिकलेली निघाली. त्यामुळे मी ती काही त्याच्यात ॲड केली नव्हती, कारण किसताना ना पूर्ण त्याचा आपण रस म्हणतो ना, आमरस, तोच होत होता. त्यामुळे ते मी बाजूलाच काढून ठेवली आणि 3 कैऱ्यांचा मग मी इथे किस करून घेतलेला होता आणि ती कैरी बाजूला ठेवून त्याचं म्हटलं नंतर काहीतरी करता येईल त्यासाठी ते वेगळंच काढून ठेवलेलं होतं. आणि राजापुरी कैऱ्या आहेत ह्या. मुरब्बा जर करायचा असला ना तर बेस्ट आहेत. आणि शक्यतोवर जितकी कडक असेल ना कैरी, तितकाच आपला गोड आंबा जो आहे तो छान होत असतो. त्यामुळे ह्या तर मला चांगल्या वाटल्या. फक्त एक त्यातली थोडीशी पिकलेली निघाली, तर ती बाजूलाच ठेवली. आणि जेवढ्या आपल्या कैऱ्या असतील ना तेवढाच आपण तेवढ्या प्रमाणामध्येच आपण साखर ही घेतली पाहिजे. तर मी हे 1 बाऊल आणि अजून अर्धं बाऊल असं साखर घेतलेली होती. 1 बाऊल फुल भरलेला होता ना हा किसलेल्या कैरीचा, तर 1.5 बाऊल मी इथे साखर घातलेली होती आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं. प्रमाण वगैरे मी सगळं काही सासूबाईंनाच विचारून घेतलेलं होतं, की किती घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग ते व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलेलं होतं. आणि साखर त्याच्यामध्ये ना लगेच विरघळते आणि हे असंच मिक्स केलेलं एखादा दिवस जरी राहिलं ना, तरी त्याचं काहीच होत नाही. नंतर आपण गॅसवरती ठेवून त्याला व्यवस्थित असं करून घेऊ शकतो. आणि किंवा काही जणी उन्हामध्ये ठेवून पण करतात. पण इकडे ऊन वगैरे जास्त नसल्यामुळे आणि गॅसवरती कसं एकदाचं होऊन गेलेला आपला कुठलाही पदार्थ बरा असतो. त्यामुळे मी झाकून ठेवून दिलं आणि थोडा वेळ होता दुपारच्या वेळेला आणि कामही लवकर झालेली होती. त्यामुळे त्या गोष्टीचा आपल्याला जरा काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत, की आज लवकर कामं झालेली आहेत ना, मग कुठलं तरी काम आपण केलं पाहिजे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच, की अजून 3-4 ब्लाउजं आलेली आहेत शिवण्यासाठी. करत राहिलं तर येत राहतात. तर त्यासाठीच बाकीचे अस्तर वगैरे मी कालच घेऊन आलेली होती बाहेरून. आणि 2 ब्लाउजांचे अस्तर आणायचेच विसरली ते घेऊन जायचं. त्यामुळे ते आता बघू म्हटलं, आता सध्या तरी ही 2 अस्तर आहेत ना घरामध्ये, तर यांचं व्यवस्थित असं कट करून ठेवते. म्हणजे एकदाची कटिंग जर झालेली असली ना, ब्लाउज वगैरे शिवत असलो, तर शिवायला काही जास्त वेळ लागत नाही. 1-1.5 तासामध्ये एक ब्लाउज होतं. किंवा डिझाईनचं असलं ना, तर मग थोडा वेळ लागतो डिझाईन वगैरे करण्यासाठी. पण आधी जर कटिंग वगैरे करून ठेवलेली असली, की पटकन ब्लाऊज आपण शिवू शकतो.
त्यासाठी कटिंगसाठीच वेळ जरा काढावा लागतो आणि आता मशीन जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत पटापट ही सगळी ब्लाऊज मला कंप्लीट करायची आहेत. आणि वटपौर्णिमेसाठी आता बऱ्याच जणींना साड्या वगैरे लागणार आहेत, त्यामुळे तोपर्यंत एवढी सगळी कंप्लीट करून काहीही करून द्यायचीच आहेत. अजून 10-12 दिवस आहेत माझ्याकडे, तर तेवढ्यात तर आरामात होतीलच हे 4-5 ब्लाऊज जे आहेत ती वेळात वेळ काढून. तर तेच केलेलं होतं. आज लवकर कामं झाले म्हटल्यावर काहीतरी फायदा जो आहे तो आपण करून घेऊयात. तर हे 2 ब्लाऊज मी कट करून घेतलेले आणि डिझाईनची शिवायची आहेत ही, त्यामुळे 1 दिवसात एकच ब्लाऊज कंप्लीट होईल असं वाटतं. कारण सिंपल जर असले ना पटकन 1 दिवसात 2-3 ब्लाऊजंसुद्धा आपण शिवू शकतो. हे सगळा पसारा जो होता ना बेडरूममधला तो आवरला. थोडा वेळ एडिटिंगचं काही काम होतं ते केलं आणि तोपर्यंत संध्याकाळी मग ह्या माझ्या सासूबाई आहेत, इथेच राहतात, त्या आलेल्या होत्या आणि त्यांना मग मी हे दाखवलं आणि त्यांनी आल्या-आल्या लगेचच गॅसवरती ठेवलेलं होतं. याला ना कमी गॅसवरतीच करून घ्यावा लागतो. अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला मुरब्बा शिजवायचा आहे आणि स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे किंवा स्टीलची कढाई घेतली तरी चालते आणि सतत याला मिक्स करत राहावं लागतं. कमी याच्यावरती भलेही याला 1-1.5 तास लागू द्या, पण खराब होत नाही मग तो. आणि त्यातल्या त्यात स्टीलच्या भांड्यात जर केलेला असला तर मग तो अजिबातच खराब होत नाही. तर आणि पाण्याचा एक थेंबही त्याच्यामध्ये लागता कामा नये असं त्यांचं मत होतं, की पाणी बिलकुल त्याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे. पाण्यापासून लांबच ठेवायचं त्याला, तरच तो छान होतो किंवा बुरशी वगैरे लागत नाही. वर्षभर आरामात टिकतो. हे बघा आता व्यवस्थित येतो तो. हे बघ चिकटपणा त्याला व्यवस्थित एकदम. हे बघ गोळी ओढते बघ वरती जराशी आहे ना पडताना. तेवढंच पाहिजे मला. करते आता गरम गरम मध्ये थोडं स्वतःच्या स्वतः होईल अजून. पातेलं गरम आहे ना त्याच्यात होईल तो आता. तर बघा असं व्हिडिओत दाखवलं ना त्याप्रमाणे असा आवडला गेला ना तो व्यवस्थित छान, तर समजायचं की परफेक्ट असा आपला मुरब्बा जो आहे गोड आंबा तो तयार झालेला आहे. म्हणजे पाणी वगैरे असं थेंब थेंब त्याच्यातून निघायला नको. अशा पद्धतीने परफेक्ट तयार झाला की समजावं की आता याला काही भीती नाही आहे, वर्षभर हा आरामात टिकू शकतो किंवा बुरशी वगैरे त्याला अजिबात लागणार नाही. तयार झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये वगैरे काढून ठेवायचा, म्हणजे आरामात टिकतो. तर चला त्यानंतर मग आमची आईस्क्रीम पार्टी इथे करायची होती. यांनी मस्त छान फॅमिली पॅक आणलेला होता आणि मँगो आईस्क्रीम काकांना आवडते, तर त्यासाठी मँगो आईस्क्रीम आणलेली होती. सासूबाईंना तर डायबिटीज आहे, त्यांना काही चालत नाही. मग आम्ही 5 जण होतो. मस्त छान आईस्क्रीम बाऊलमध्ये आईस्क्रीम काढून घेतली आणि आता आईस्क्रीम एन्जॉय करतो. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही, त्यासाठी आठवण करून देत आहे. आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.